रागिनी आणि सलोनीला खूप जास्त मिस करते कारण आम्ही सोबतच कॉलेजमध्ये येत होतो. बट आज मला एकटीला यावं लागते. बहुतेक आम्ही गेल्यापासून कॉलेजची हिरवळ पण सुकली आहे. आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर ती तशीच पडून ठेवण्यापेक्षा सतत काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. सो पुढे पण मला एक डिग्री घ्यायची आहे. ज्यांच्या कॉलेजला SGPAमध्ये रिझल्ट असतो ते पर्सेंटेज काढतील आणि त्यांना समजेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी कॉलेजला निघाली आहे. कॉलेजला म्हणजे कॉलेज कंप्लीट झाल्यापासून तिकडे जाणं नाही झालं. इवन डॉक्युमेंट्स पण घेणं नाही झालं. प्लस डिग्री सर्टिफिकेट पण आलेलं आहे. तर ते सगळंच कलेक्ट करायचं आहे. सो निघाली याच ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे मी मला किती मार्क्स पडले, किती पर्सेंटेज पडले MBAला तेही सांगणार आहे. बरेच जण विचारत होते सारखं मला, तुम्ही कमेंट्स पण करत होता की MBAचा रिझल्ट काय आला किंवा किती पर्सेंटेज पडली. तर ते सगळंच पुढे तुम्हाला समजणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि विथ प्रूफ तुम्हाला मी माझं मार्कलिस्टच दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तर मी आली आहे क्लासजवळ. इथे स्कूटीची चावी घ्यायची आहे दीदीकडून. चावी आता तर चालत जा. सो स्कूटीची चावी मिळाली आहे आणि आता बुम बुम जायचं आहे स्कूटीने. नाहीतर इतर वेळेला मला शक्यतो नाही आवडत स्कूटी. बट आज 2 कामं आहेत. पुढे एक फॉर्म पण भरायचा आहे मला. सो पटकन स्कूटीवरती कामं होतील म्हणून चालली आहे. चलो. कात्रजला तर नेहमीच बघेल तेव्हा ट्रॅफिकच असतं. आता तर दिवसभरात सुद्धा दुपारचं सुद्धा तेवढंच ट्रॅफिक असते. आणि त्यात जाता जाता मला एका मुलीने लिफ्ट मागितली आणि गाडी रिकामी होती, सो मी तिला लिफ्ट पण दिली. सो फायनली जवळपास 8 ते 9 महिन्यांनी मी कॉलेजमध्ये आली आहे. आणि कॉलेजमध्ये इवन पार्किंगलासुद्धा गाड्या कमी दिसत आहेत. जास्त तर कॉलेजमध्ये कोणी दिसत नाही आहे. पण खूप दिवसांनी आले. आणि जवळपास बहुतेक आम्ही गेल्यापासून कॉलेजची हिरवळ पण सुकली आहे. बघा तुम्ही आधी जर बघितलं असेल ना कॉलेजचा आमचा एरिया, तर किती म्हणजे हिरवागार भरलेला होता. झाडं तोडली गेलीत थोडीफार, त्यामुळे सगळं मोकळं मोकळं वाटतंय. बट रागिनी आणि सलोनीला खूप जास्त मिस करते कारण आम्ही सोबतच कॉलेजमध्ये येत होतो. बट आज मला एकटीला यावं लागते. फायनली सरांनी बऱ्याच दिवसांनी आमची फाईल काढली आहे. हो हो. सीट नंबर तर लक्षात नव्हता, मग सरांनाच म्हटलं आता शोधून काढा. त्यामुळे त्यांनी मग जुन्या रेकॉर्ड्समधून तो शोधून काढला. त्या डॉक्युमेंट्सवर साईन घ्यायचे आहेत. काही साईन मिळालेत आणि काही साईन आता मेंटॉरची वगैरे साईन घेण्यासाठी वरती जायचं आहे. त्यानिमित्ताने कॉलेज पण परत बघून होते, माझं क्लासरूम्स वगैरे. चलो तुम्हाला पण दाखवते. इकडे लायब्ररीयनची साईन घ्यायची आधी. सो आता लायब्ररीयन मॅमची तर साईन भेटली आहे आणि त्या सगळं यूट्यूब चॅनल वगैरे त्या बघतायत सध्या. आपले पॉडकास्टिंग वगैरे बघतात आणि ते इतकं छान वाटत होतं त्यांना. सो ते आपल्या शिक्षकांची एक प्रतिक्रिया असते ना, ते ऐकून खूप भारी वाटतं. बाकी आता लायब्ररीची साईन झालेली आहे आणि लास्ट आहे माझ्या मेंटॉरची साईन. कॉलेजमध्ये पण काही फॉलोअर्स भेटले आणि त्या म्हणजे माझ्या आता ज्युनियरच आहेत. आणि त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी याच कॉलेजमध्ये शिकलेली आहे. मी तुम्हालाच फोटो बघितलेला एकदा MBAच्या. आत्ता तुम्ही इथे कॉलेजमध्ये शिकताय? कोणत्या इयरला? फर्स्ट इयर. ओके. मी तुम्हाला म्हणजे मी तुमचे व्हिडिओ बघायचे आधीपासून. ओके. माझे डॉक्युमेंट शोधायलाच सगळ्या सरांना वगैरे जवळपास 1-2 तास गेले. 2 तास मी कॉलेजमध्येच बसलेले, बट फायनली सगळे भेटले. सगळी डॉक्युमेंट्स मिळालेली आहेत. ओके, मी हे विसरले तुम्हाला मला किती पर्सेंटेज पडले ते दाखवायचं होतं. एकच सेकंड. तर बघा, सगळं तर नाही दाखवू शकत आहे मी तुम्हाला, बट येस फायनल पर्सेंटेज दाखवते आहे मी. SGPA फर्स्ट इयरचा माझा 7.20 आणि सेकंड इयरचा 7.80. आता ज्यांच्या कॉलेजला SGPAमध्ये रिझल्ट असतो ते पर्सेंटेज काढतील आणि त्यांना समजेल. तर ते नक्की कमेंट करा खाली. बाकी आता मला सगळे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत फायनली जवळपास 2 ते 3 तासांनी, कारण सगळे शोधावे लागत होते. प्लस सगळ्यांच्या साईन वगैरे घ्यायच्या होत्या. तर ते सगळं आता झालं आहे. आणि आणखी एक काम आहे, म्हणजे मला आता पुढच्या म्हणजे मला असं वाटतं
की आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर ती तशीच पडून ठेवण्यापेक्षा सतत काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. सो पुढे पण मला एक डिग्री घ्यायची आहे आणि त्याची CETची आता फॉर्म 2-3 दिवसाची डेट राहिलेली आहे, त्यामुळेच आज मी आले होते. तर डॉक्युमेंट्स घेतलेत आणि आता मला CETचा फॉर्म भरायला जायचं आहे. आता मी नक्की कोणती CET देते आहे किंवा कशाला पुढे ॲडमिशन घेते हे तुम्हाला पुढेच समजेल ज्यावेळेला माझं कॉलेज वगैरे कन्फर्म होईल. सो ते मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही आहे. बट येस, आत्ता मी CETचा फॉर्म भरायला निघते. तर आज माझा उपवास आहे, तो खूप जास्त भूक लागली, दिवसभर फिरतीच आहे मी, त्यामुळे उसाचा रस पिला आणि आता थोडंसं पोटाला बरं वाटतंय. तर इकडे आता फॉर्म भरायला आली आहे. काय पाहिजे तुम्हाला मोबाईलवर? फोटो पाहिजे. फोटो मोबाईलमध्ये अटॅच करू का? आता CETचा फॉर्म पण भरून झाला आहे. सो सगळी कामं झाली. फायनली आजचा दिवस गेला, बट सगळी कामं झाली आणि आता जवळपास 3:30 वाजलेत आणि मी घरी निघाली आहे. बट CETचा फॉर्म भरला गेला आहे हे मला सगळ्यात जास्त भारी वाटलं, कारण जे आता डिग्री मला करायची आहे ते माझं ड्रीम होतं आणि सो फायनली त्याचा फॉर्म मी भरला आहे. सो आजपासून त्याचा पण स्टडी करायचा आहे. सो आता मी हेल्दी खायचं ठरवलं आहे, त्यामुळे भरपूर सारी फळं घेऊन जाणार आहे. बबडीसाठी या सीझनची पहिली स्ट्रॉबेरी घेतली आहे मी. महाबळेश्वरला तर जाणं काही झालं नाही, सो इथूनच घेतली आहे. खूप सारी फळं पण घेऊन झालेली आहेत आणि आता निघते मी डायरेक्ट नॉनस्टॉप घरी. घरी आल्यास बबडी माऊ काय आणलं हेच विचारत होती. मग मी तिच्यासाठी आणलेल्या स्ट्रॉबेरी दिल्या, बट त्या खूप आंबट लागत होत्या, सो ती काही खात नव्हती. मग म्हटलं आपण तिच्यासाठी स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवूया. तर यूट्यूबला रेसिपी बघितली, मग ज्यूसपेक्षा आपण म्हटलं स्ट्रॉबेरी शेकच बनवूया. सो स्ट्रॉबेरी शेक बनवला आणि तो इतका भारी बनेल असं वाटलं पण नव्हतं. म्हणजे इवन आपल्याला बाहेर जो मिळतो ना त्याच्यापेक्षा पण भारी तो झाला होता. प्लस हेल्दी, खूप टेस्टी आणि खूप छान बनलेला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. माझी बरीच कामं झालेली आहेत, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि प्लस मी जिम पण बघून आले येता येता आणि उद्यापासून मी जिमला सुद्धा जाणार आहे. सो माझं न्यू इयर रिझॉल्युशन आता हळूहळू कंप्लीट होत चाललंय. सो आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करते. तर भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.